शिंदेंच्या शिवसेनेला एकूण 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। मोठा भाऊ ठरलेल्या भाजपाला 21 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। आताची मोठी घडामोड समोर येते आहे, कारण मंत्रिमंडळाचं खाते वाटप कशा प्रकारे असणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार या संदर्भात उत्सुकता असताना त्या संदर्भातली माहिती मिळते। संभाव्य मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार हा मोठा सवाल आहे। दरम्यान कोणत्या नेत्यांना आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद जाऊ शकते आणि काय त्याचं खाते वाटप कशा प्रकारे असू शकतं त्यावर एक नजर टाकूयात। संभाव्य मंत्रिमंडळ कसं असू शकतं ते आपण पाहतोय। शिंदेंच्या शिवसेनेला एकूण 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। मोठा भाऊ ठरलेल्या भाजपाला 21 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेला 9, राष्ट्रवादीत 8 तर भाजपाला 12 मंत्रिपदं मिळतील। सत्तेत 234 आमदार असल्यानं मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा देखील आहे। भाजपाकडील संभाव्य खाती मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक बांधकाम, उच्च शिक्षण, ऊर्जा, सहकार, जलसंपदा, वने आणि आरोग्य। शिवसेनेकडील संभाव्य खाती अशी असू शकतात की नगर विकास, पाणी पुरवठा मंत्रालय, उद्योग मंत्रालय, MSRDC आणि आदिवासी मंत्रालय हे शिवसेनेकडे राहू शकतं। तर राष्ट्रवादीकडे काय जाऊ शकतं? अर्थ मंत्रालय, कृषी ग्रामविकास, महसूल आणि महिला बाल विकास मंत्रालय। ही मंत्रालय आधी जशी होती तशीच दिसतायत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्या सहकारी नयन कार्यकर जोडले गेले आहेत। नयन, संभाव्य खाते वाटप कशा प्रकारे होऊ शकतं त्या संदर्भातली माहिती मिळते सूत्रांकडून। तर ही खाती जी खाते वाटप आहे ते आधी जसं आहे एक्झिस्टिंग तसंच दिसतंय, काय या संदर्भात अधिक माहिती मिळते? आपण बघू शकतो की एकनाथ शिंदेंनी आपला पाठिंबा दिल्यानंतर आणि अजित पवारांनीही भाजपला आपला पाठिंबा दिल्यानंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल हे कुठेतरी स्पष्ट झालेलं आहे। परंतु अजूनही मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला नाहीये। आज महायुतीचे तीनही मोठे नेते अमित शहांसोबत दिल्लीत बैठक करणार आहेत आणि तिकडे आज मुख्यमंत्री पदासह खाते वाटप सुद्धा फायनल होण्याची शक्यता आहे। आपण जर का बघितलं की जेव्हा गेल्या टर्म मध्ये जेव्हा फडणवीसांकडे गृह खातं होतं तेव्हा त्यांच्यावरती बऱ्याच प्रकारे टीका झाली आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं गेलं तर क्राईम जो झाला त्याच्यासाठी त्यांना जबाबदार ठरवण्यात आलं। परंतु फडणवीसांनी वेळोवेळी विरोधकांना तोडीस उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून कायमचा। परंतु आता हे अर्थखातं परत बदललं जाऊ शकतं का अशी कुठे ना कुठे चर्चा होती फडणवीसांवर झालेल्या टीकांमुळे। परंतु जर का विरोधकांवर वचक ठेवायचा असेल आणि शिवाय पूर्ण महाराष्ट्रातही कायदा व्यवस्थेची सुव्यवस्था ठेवायची असेल तर पुन्हा हे खातं फडणवीसांकडेच राहिलं पाहिजे असा एक महायुतीतही सूर आहे आणि अशी शक्यता वर्तवण्यात येते की हे खातं पुन्हा फडणवीसांकडेच जाईल। त्याच्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह त्यांच्याकडे जे अर्थ खातं दिलंय म्हणजे एकूणच महाराष्ट्राच्या तिजोरीची जी चावी अजित पवारांकडे होती ती पुन्हा त्यांच्याकडेच राहू शकते। तसंच नगर विकास मंत्रालय हे गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हापासून आपण म्हणू शकतो की एकनाथ शिंदे नगर विकास मंत्रालयाचा कारभार घेतलेला तेव्हापासून त्यांच्याकडे आहे ते, त्याच्यामुळे ते सुद्धा मंत्रालय पुन्हा शिवसेनेकडेच राहील। त्याच्यासोबतच काही महत्वाची जी खाती आहेत आपण म्हणू शकतो की मलाईदार खाती ज्यांना म्हणतात ती मलाईदार खातीमध्ये ज्यामध्ये गृहमंत्री, सामाजिक बांधकाम, आरोग्य तसंच MSRDC अशी जी मोठी मोठी नगर विकास मंत्रालय वगैरे अशी जी मोठी खाती आहे त्याच्यावरती आता वाटाघाटी होऊ शकतात। कारण की आताचं जे संख्याबळ आहे ते आधीच्या सरकारपेक्षा आता वेगळं आहे आणि त्यामुळे भाजपचं जे स्थान आहे ते मोठं झालेलं आहे। भाजप कुठेतरी मोठा भाऊ म्हणून समोर आलेला आहे। त्याच्यामुळे मोठी मलाईदार खाती जी आहेत ती कदाचित आता बदलली जाऊ शकतात। काही मोठी खाती पुन्हा भाजपकडे येऊ शकतात जी या आधीच्या सरकारमध्ये नव्हती। त्याच्यामुळे नवीन सरकारमध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस नक्कीच बघायला मिळू शकतात। संख्याबळ ज्यांचं जास्त आहे त्यांच्याकडे मोठी खाती अधिक जाण्याची शक्यता आहे। आता जो मंत्रिमंडळ ची शपथविधी होईल त्याच्यामध्ये
आपण बघितलं तर शिंदेकडे 12 मंत्रिमतं, तर भाजपकडे 21 आणि अजित पवारांकडे 10 मंत्रिपदं जाण्याची शक्यता आहे. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जे खाते वाटप होईल त्याच्यामध्ये सगळीच खाती एकदम देण्यात येणार नाही. जसा गेल्या वेळेला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार होता त्याप्रमाणेच यावेळेलाही मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेला 9 तर राष्ट्रवादीला 8 आणि भाजपकडे 12 मंत्रिपदांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता आज झालेल्या दिल्लीतल्या बैठकीनंतर हा सगळा निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्यापर्यंत कदाचित काही चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद नयन, आपण दिलेल्या माहितीसाठी.